800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते, तर 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. म्हणजे इथं आपल्याला दोन राशी दिल्या. कुठली? पहिल्यांदा वेळ दिलाय. वेळ किती दिलाय? तासी, म्हणजे 1 तास वेळ दिला आपल्याला. आणि अंतर दिले. तासात किती अंतर जाते ती आगगाडी? तर 60 किलोमीटर जाते. किती किलोमीटर जाते? 60 किलोमीटर. आणि पुढे आपल्याला विचारलंय की तिला एक 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायचा आहे. म्हणजे तिला किती अंतर कापावं लागेल? तर समजा एक रेल्वे अशी चालली आहे आणि तिच्या समोर असा एक 200 मीटरचा बोगदा आहे. तर हा बोगदा पूर्ण ओलांडायचा म्हणजे या रेल्वेचं हे टोक इथं एंट्री केल्यापासून इथून एवढा प्रवास करून हा प्रवास किती झाला? बोगद्याची लांबी एवढा, म्हणजेच किती? 200 मीटर. तो प्रवास करून हे टोक पुढे 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 जाऊन शेवटचं टोक इथं बाहेर येणार आहे. म्हणजे हे पुढे अंतर रेल्वेच्या लांबी एवढं असणार आहे. हे अंतर किती आहे? 800 मीटर आहे रेल्वेची लांबी. म्हणजे बोगदा ओलांडायचा म्हटलं तर रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी एवढं अंतर कापावं लागेल. म्हणजेच अंतर किती कापायचं आपल्याला? 1000 मीटर. आपल्याला वेळ काढायचा आहे, इथला वेळ माहित नाही. पर्याय बघा, 1 2 3 4 सगळीकडे मिनिट दिले. म्हणजे ह्या राशीचं एकक तास आहे, इथल्या येणाऱ्या उत्तराचं एकक मिनिट आहे. इथल्या राशीचं उत्तर एकक किलोमीटर आहे, इथल्या राशीचं एकक मीटर आहे. गुणोत्तर काढायचं असेल तर आपल्याला राशी सगळ्या एका एककात घ्याव्या लागतात. याचं एककात केल्यानंतर याचं एकक जर बदललं तर किती मिनिटं होतील? 60 मिनिटे होतील. आणि याचे किलोमीटरचे मीटर मध्ये, एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात. म्हणजे 60 किलोमीटरचे 60,000 मीटर होतील. आपल्याला किती वेळ लागतो हे माहीतच नाही, परंतु अंतर माहित आहे आपल्याला 1000 मीटर. वेळ कमी केला, अंतर कमी केले, वेळ काय होणार आहे? कमी होणार आहे. अंतर कमी केले, 60,000 आणि 1000 वर आले, म्हणजे वेळ सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे उदाहरण कशाचं आहे? समचलनाचं आहे. आणि समचलनामध्ये इथं बरोबरचं चिन्ह असतं, यांचा गुणाकार बरोबर यांचा गुणाकार असतो. मग 60 गुणुले 1000 भागिले 60,000 जर केले तर उत्तर आपल्याला मिळणार आहे लागणारा वेळ. ह्या 3 शून्याला हे 3 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, 6 1 6, 1 आलं. आणि 1 काय असणार आहे? मिनिट असणार आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. व्हिडिओ पॉज करून एकदा परत समजून घ्या. रेल्वेनं बोगदा ओलांडण्यासाठी वेळ कसा काढायचा? तर बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी, अशा पद्धतीने हे उदाहरण असतं. बोगदा असेल, पूल असेल, खांब असेल, तर त्या खांबाची लांबी, बोगद्याची लांबी, पुलाची लांबी रेल्वेच्या लांबीत मिसळल्यानंतर ओलांडण्यासाठीचा वेळ काढता येतो. त्याचे आपण सेपरेट उदाहरण परत पाहणारच आहोत. बघा, 25 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च 625 रुपये आहे. 2 राशी दिलेत, विद्यार्थ्यांची संख्या आणि दुसरी राशी काय दिली आपल्याला? त्यांचा खर्च. 25 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा खर्च होतोय 625. सहलीला चालेल, पण जर सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवली, 40 केली, तर खर्च किती येईल? आता सहलीला जाणाऱ्या विद्यार्थी संख्या वाढवली आहे, म्हणजे खर्च काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे उदाहरण कशाचं आहे? समचलनाचं आहे. आणि समचलनात आपण काय बघितलंय? पहिली संख्या गुणिले चौथी संख्या, दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. म्हणजेच बघा, विद्यार्थी 25 होते, खर्च 625 होता. बरोबर, विद्यार्थी 40 आहेत, खर्च किती आपल्याला माहित नाही. त्या दोन्हीचा गुणाकार जेवढा येईल तेवढा त्या दोन्हीचा गुणाकार येणार आहे. म्हणजे आपण एक पायरी वाचून असं लिहू शकतो, 625
गुणुले 40 भागिले 25. 25 ने 625 ला भागल्यानंतर 25 चा वर्ग आहे 625 आपल्याला माहित आहे, म्हणजे उत्तर येणार आहे 25. 25 गुणिले 40 शून्य बाजूला ठेवला, 25 चोक 100 1000 आणि मग 1000 पर्याय आपल्याला कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. बघा आपल्याला एक तक्ता दिलाय, तक्त्यात कामगार आणि दिवस दिले, दोन राशी. कामगार 12 आहेत, दिवस 20 झाले. कामगार 4 आहेत, दिवस 60 झाले. कामगार 6 आहेत, दिवस 100 झाले. कामगार 30 आहेत, दिवस 8 झाले. दोन राशींची तुलना करून बघू. कामगार 12 होते, दिवस 20 होते. कामगार 4 झाले, दिवस 60 झाले. इथं कमी झाले, हे वाढले. एक राशी कमी झाली, एक राशी वाढली. एक राशी इथं ही राशी वाढली ह्याच्यापेक्षा, तर ही राशी कमी झाली. म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे? व्यस्त चलनाचं आहे. कशाचं आहे? व्यस्त चलनाचं आहे. आणि व्यस्त चलनामध्ये त्या दोन राशींचा गुणाकार समान असतो. म्हणजे 12 गुणिले 20 240. हा गुणाकार सगळीकडे सारखा येणार बघा. 60 गुणिले 4 240. 30 गुणिले 8 240. मग x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 240 ला x ची किंमत काढायची 6 ने भागावं लागेल. 6 1 6 6 चोक 24 40. हे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. बघा 6 मुलांना 42 वह्या सारख्या प्रमाणात. वह्याची संख्या आणि मुलांची संख्या ह्या दोन राशी आहेत. मुले किती आहेत आपल्याकडे? 6 आहेत. वह्या किती आहेत सारख्या वाटल्यानंतर? 42 आहेत. आणि त्याच प्रमाणात आपल्याकडे आता वह्या वाढलेत. वह्या किती झालेत? 70 झालेत. तर त्या किती मुलांना वाटाव्या लागतील असं विचारलं आपल्याला. म्हणजे यांचं गुणोत्तर कसं असणार बघा. वह्यांची संख्या वाढली, मुलांची संख्या वाढणार आहे, म्हणजे हे समचलन आहे. आणि समचलनामध्ये आपण शिकलोय पहिली राशी गुणिले चौथी राशी, दुसरी राशी गुणिले तिसरी राशी. म्हणजेच आपण आता गुणाकाराच्या स्वरूपात असं लिहू शकतो 6 गुणिले 70 भागिले 42 गुणिले प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्हाचीच किंमत काढायची म्हणून प्रश्नचिन्ह आपण इकडे लिहू शकतो. 6 1 6 6 70 42 हा भाग झाला. 7 1 7 7 10 70. 1 गुणिले 10 म्हणजेच प्रश्नचिन्हाची किंमत आली 10. जर 70 वह्या आपल्याकडे असतील तर त्या वह्या आपण 10 विद्यार्थ्यांना वाटू शकतो. पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. y व x यात समचलन आहे, म्हणजे आपण हे असं दाखवतो. तर y ची किंमत 20 असताना, y ची किंमत 20 असताना x ची किंमत 5 असते. तर चलनाचा स्थिरांक काढा. आता आपण शिकलेलो आहे की समचलनात k कॉन्स्टंट हा y भागिले x, किंवा आपण पाहिल्या उदाहरणाप्रमाणे m डायरेक्टली प्रोपोर्शनल n असं असेल तर k बरोबर m भागिले n असतं. म्हणजेच याला n भागलेलं असतं. म्हणजेच काय होणार आहे? 20/5 बरोबर 4. पर्याय क्रमांक 3 हा या चलनाचा स्थिरांक असणार आहे. याच्यानंतर या उदाहरणावर आधारित दुसरं उदाहरण आपल्याला विचारलं होतं समचलनाचं समीकरण मांडा. समीकरण मांडा म्हणल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला? 20 बरोबर 4 गुणिले 5 जो स्थिरांक आलाय तो गुणिले दुसरी राशी. अशा पद्धतीनं हे उदाहरणाचं उत्तर आपण काढू शकतो. हे समचलनाचं स्थिरांक काढण्याचं सूत्र k = m/n हे लक्षात ठेवावं लागणार आहे. मित्रांनो बघा पुढचं उदाहरण असं आहे. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. m = 7.5 म्हणजे m ची किंमत 7.5 आहे आणि n ची किंमत 10 आहे. तर चलनाचा स्थिरांक किती? समचलनाचा स्थिरांक आपण शिकलो होतो m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल n असेल तर k म्हणजे स्थिरांक किंवा कॉन्स्टंट. कसा काढतो आपण? तर या m ला ह्या n न भागतो. मग इथं m आपला किती आहे? 7.5 आहे. आणि kच काढायचं आपल्याला, स्थिरांकच काढायचा आहे. म्हणजे n ची किंमत त्याला भागावं लागणार आहे. म्हणजे 7.5 ला 10 ने भागायचं आहे. म्हणजेच आपण जे दशांश अपूर्णांकातलं शिकलो होतो त्याच्यानुसार 1च्या पुढे 1 शून्य आहे. म्हणजे भागल्यानंतर पुन्हा हे दशांश चिन्ह पुढचं एक घर येणार आहे.
म्हणजे दशांश चिन्ह पुन्हा एक घर पुढे सरकत आहे. 0.75 हा या समीकरणाचा स्थिरांक असणार आहे. कॉन्स्टंटचं हे सूत्र आणि दशांश चिन्हाचं व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करतानाचा नियम, या दोन गोष्टींचा वापर करून आपण पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं म्हणू शकतो. आंब्याच्या आळीतील आंबे एका पेटीत भरायचे आणि मग पेटीत भरताना बघा काय झाले, प्रत्येक पेटीत 36 आंबे बसतात. किती? 36 आंबे बसतात. आणि मग अशा पेट्या लागल्या त्या 60. किती लागले त्या? 60. प्रत्येक पेटीत 36 आंबे मधील अशा 60 पेट्या लागतात. पण जर पेट्यात आंबे बसणारी संख्या बदलली, प्रत्येक पेटीत 40 आंबे मावतील, अशा किती पेट्या लागतील? बघा, एका पेटीत 36 आंबे भरले, पेटींची संख्या आणि आंब्यांची संख्या. आता मला सांगा, एका पेटीत आंबे 36 भरल्या तर अशा वेळेस पेट्या लागल्या त्या 60. जर पेटीत आंबे 40 भरलं, म्हणजे आता इथं संख्या आपली काय केली आहे? आंब्याची वाढवली आहे, तर पेट्यांची संख्या काय होणार आहे? पेट्यांची संख्या कमी होणार आहे. म्हणजेच हे उदाहरण व्यस्त प्रमाणात आहे. आणि व्यस्त प्रमाणात स्थिर काय असतं? तर पहिल्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो. पहिल्या दोन राशींचा गुणाकार 60 गुणिले 36 भागिले दुसऱ्या दोन राशींचा गुणाकार. पण दुसऱ्या दोन राशीतली एक राशी आपण इथे लिहिली आणि जी राशी माहित नाही ती इकडे आपण लिहितो. 20 त्रिक 60, 20 दुनी 40, बेक बे बेक बे, उरलेलं एक घेतलं 16 झालं, 82 16. सॉरी, थोडंसं उदाहरण गोळ झालं. इथं 48 आंबे मावणारे पेट्या उडकायचे, म्हणजे इथं आपल्याला 48 घ्यावं लागणार आहे. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 48 घ्यावं लागणार. थोडस गोळ होते उदाहरण लिहिताना. 48 लिहिलं म्हणजे बघा, 12 पंचे 60, 12 चोक 48, 4 एके 4, 4 नवे 36, 5 आणि 9चा गुणाकार 45. म्हणजे 48 आंबे बसतील अशा पेट्या किती लागणार आहेत? 45 पेट्या लागणार. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, आज आपण गुणोत्तर व प्रमाण आणि चलन या घटकावरील मार्गदर्शिकेतील सराव संच पूर्ण केला आहे. याच घटकावरील काही उदाहरणं, वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणं कशा ट्रिक्स सोडवायची याच्या व्हिडिओसह आपण उद्या भेटणार आहोत. तर उद्या नक्की भेट द्या. धन्यवाद.